राघव थोडा वेळ खाली बसून कंटाळला तसा वर जाऊन पडला. तिचे फोटो बघत बसला. जसा तिच्या पैंजणांचा आवाज यायला लागला तसा तो उठला आणि मोबाईल ठेवून दिला. ती त्याला जेवायला बोलवायला आलेली. बरं वाटतंय ना? ती त्याच्या कपाळाला हात लावत विचारत होती. हो, एकदम मस्त. राघव, तू समोर आहेस त्यामुळे खूपच मस्त मनातच. खाली येतोयस ना जेवायला की इथे आणू? ती विचारत होती. नको, मी येतो खाली. एवढं काही झालं नाहीये मला. मी खूप आजारी असल्यासारखं नको ना वागू. तो. बरं चल मग. ती. ऐक ना. ती जातच होती तेव्हा त्यानं तिला थांबवलं. काहीतरी विचारायचं होतं. तो. ती. तुला कोणी ओरडलं आहे का? तो. नाही. कोण काय बोललं आहे का? नाही तर? मग तू असं का वागते आहेस? असं म्हणजे बायकोसारखं? तो वैतागत बोलला. मग कसं वागू? मी बायकोच आहे ना तुझी? तिला आता खूप हसायला येत होतं. हो का? मला माहीतच नव्हतं. त्यानं तोंड वाकडं करत म्हटलं. सांग ना गं, असं काय करतेय? चल जेवायला, आई वाट बघतायत. ती उठली आणि पळून गेली. पळ पळ, अजून पळ. पण आजच मी हे शोधून काढणार, तो मनातच म्हणाला आणि तिच्या मागे गेला. आज जेवायला ते चौघच होते. जेवण झाल्यावर त्यानं गोळ्या घेतल्या. त्यामुळं त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे तो झोपला. त्याला 4च्या सुमारास जाग आली तसा तो खाली गेला. आईकडे चहा मागितला पण त्यांनी त्याला दूध दिलं. बरं वाटतंय ना? आई त्याला हात लावत बोलली. हो ग. त्याची नजर तिला शोधत होती. हो, होणारच. बायको एवढी काळजी घेणार तर. आई हसत म्हणाली. तिलाच शोधतोय ना? त्यावर तो फक्त हसला. तुला सगळंच माहीत असतं आई. गच्चीवर असेल, जा. ती ह्यावेळी तिथंच असते. तिथेच शोध. आई. आता गच्चीवर काय करते ही? राघव. गच्चीवर बाग फुलवली आहे तिनं. एवढ्या दिवसात छान झाडं लावली आहेत तिनं. दुपारभर पुस्तक वाचत असते आणि मग आता तिथं जाते. जा तू पण. छान वाटतं हल्ली गच्चीवर, आई म्हणाली. तसा तो वर आला. मयुरी अगदी मन लावून एका कुंडीत माती घालत बसली होती. बाजूला पाण्याची बादली होती. दुसऱ्या बाजूला 3-4 फुलझाडांची रोपटी होती. थोडंसं ऊन होतं त्यामुळे पायऱ्यांच्या भिंतीच्या आडोशाला बसून तिचा हा उद्योग चालू होता. तो तिला बघतच राहिला. केस वर बांधलेले, त्यातून पण चुकारबटा गालावर वाऱ्यानं झुलत होत्या. ती त्या दूर करत होती पण परत परत त्या तिला त्रास देत होत्या. त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर माती लागली होती. आता त्याला राहावे ना म्हणून तो तिच्या जवळ गेला. हाय, तो तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला. हाय, ती तिच्याच नादात बोलली. पण मग आवाज कुठून आला म्हणून दचकून बाजूला बघू लागली. तो तिच्याकडे बघून खट्याळपणे हसत होता. त्याला बघून ती पटकन उठून उभी राहिली. तू इथे काय करतोयस? वारा लागेल ना, परत ताप येईल. ती. काही नाही होत मला एवढ्याशा तापानं, तो तिच्याजवळ जात बोलला. तसं ती त्याच्याकडे संशयानं बघायला लागली. कधी पण पळता येईल अशी उभी राहिली. बरं, मी माझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर मागायला आलोय, तो तिच्या दिशेनं चालत बोलला. त्यानं ठरवलं होतं की काही झालं तरी आज तिला बोलतं करायचं. त्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल. ती आता भिंतीजवळ पोचली होती. तसं तिच्या आधी चपळाई करून त्यानं तिला त्याच्या दोन्ही हातांमध्ये अडकवलं. काय करतोयस? ती पळून जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. थांब, नाहीतर मी अजून जवळ येईन. तशी ती चुळबुळत उभी राहिली. बोल आता, कालपासून काय चाललंय? कुठे काय? काहीच नाही. ती त्याची नजर चुकवत खाली बघायला लागली. ठीक आहे. तो थोडासा जवळ सरकला. राघव, तर तिथेच थांब. ती अजून मागे सरकायचा प्रयत्न करत होती. पण भिंतीत कसं घुसणार? तिनं वैतागत मागे बघितलं. कुठे अडकली मी? मग बोल ग लवकर. बायकोसारखं का वागते आहेस? आपण मित्र आहोत ना? राघव. ती काहीच बोलत नाही. बघ, तू आता सांगितलं नाहीस तर मी नवऱ्यासारखं वागेन हा.
तसं पण तू माझी बायको आहेस हे मान्य केलंय दुपारी, राघव बोलला. तिला ह्यावर काय बोलायचं ते सुचत नव्हतं. तो एकटक तिच्याकडे बघत होता. खूप डेअरिंग करून तो तिच्या एवढ्या जवळ आलेला. त्याला तिच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं. तिला पण माहीत होतं ह्याला माझ्या डोळ्यात सगळं दिसतं, म्हणून ती अजिबात वर बघत नाही. पण आता तिचा धीर सुटत चालला होता. तिनं अचानक मागे बघून, आई तुम्ही इथं, म्हणाली. तसा तो मागे बघू लागला. तेवढ्यात ती त्याच्या हाताखालून पळून चालली होती. पण तिची ट्रिक लक्षात येताच त्यानं तिला हाताला धरलं आणि कमरेला पकडून त्याच्या जवळ खेचलं. ही खूप जुनी ट्रिक आहे हा, माझ्यावर ट्राय नाही करायची, तो तिच्या कानात बोलला. आणि मी तुला ह्याबद्दल अजिबात सॉरी बोलणार नाहीये. जोरात खेचल्यामुळे तिचे केस सुटले होते. त्यामुळे ती अजून जास्त मोहक वाटू लागली. मनाला आवरत त्यानं तिला गोल फिरवून भिंतीला चिकटवलं. मातीने भरलेले दोन्ही हात एका हातात पकडून ठेवले. ती पूर्ण लाल झाली होती. ठीक आहे, माझं ठरलंय आता, तो तिला बोलला. काय? तिच्या तोंडून शब्द फुटेना. तू बायकोसारखं वागणार तर मी पण नवऱ्यासारखं वागणार, तो तिच्या जवळ सरकत बोलला. खरंच काही नाही झालंय, कोण काहीच नाही बोललं मला, ती कशीबशी म्हणाली. सोड ना, माझा हात दुखतोय. तू हे माझ्या डोळ्यात बघून बोल, मग मला खरं वाटेल. राघव अडून बसला होता. नको ना असं करू, सोड ना. तसा तो अजून जवळ गेला. तिचे हात सोडले, पण अजून त्यानं तिला कमरेला धरून स्वतःजवळ घेतलं. तू खूप गोड आहेस, मला फक्त प्रेम करता येतं तुझ्यावर. दुसऱ्या हातानं त्यानं चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. तू मला सगळं सांगेन असं आधी कबूल केलं होतं, पण आता काहीतरी लपवत आहे आणि मला तुझ्यापासून आता दूर राहायचं नाहीये. ती दुसऱ्यांदा त्यांची मिठी अनुभवत होती. तिची धडधड खूप वाढली होती. तिला त्याच्याकडे बघायला खूप लाज वाटत होती. तो काय बोलतोय त्याकडे तिचं लक्षच नव्हतं. त्याची धडधड पण तिला स्पष्ट ऐकू येत होती. पण तिला तसं खूप सुरक्षित वाटत होतं. त्यानं जसा हात पकडला होता तेव्हापासून तिच्या अंगावर काटा आलेला. मला काळजी वाटते तुझी. अजून काही नाही, ती खालमानेनं पुटपुटली. खरंच अजून काही नाही? त्यावर तिनं मान डोलावली. ठीक आहे, आज सोडतो आहे, अजून घट्ट पकडून ठेवत तिच्या कानात पुटपुटत होता. नाही तर मी हा असाच वागेन हा. त्याला सगळं समजलं होतं. ती त्याच्या प्रेमात पडली होती, पण ते ती मान्य करत नव्हती. तिनं त्याला तिच्या जवळ येऊ दिलं होतं. रात्रीपासून खूप काळजी घेतली होती, पण आता त्याला ते सगळं तिच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं. पण काहीतरी नक्की झालं होतं जे ती त्याला सांगत नव्हती, कारण त्याला माहीतच नव्हतं. नकळतपणे त्याच्याकडूनच तिला सगळं समजलं होतं. राघवने आता तिच्या हनुवटीला धरून चेहरा वर केला. कसली सुंदर दिसतीये ही, वेड लावते आहे मला. तिचे डोळे बंद होते, ओठ थरथरत होते, दोन्ही गाल लाल झाले होते. त्यानं न राहावून तिच्या कपाळी हळूच त्याचे ओठ टेकवले आणि तो निघून गेला. ती तिथेच उभी होती. वेळ जणू थांबून गेली होती. तिची ती राहिलीच नव्हती. मयुरी त्याच्या प्रेमात पडली होती आणि आता तिने ते मान्य करून टाकलं होतं. नकळतपणे लाजत ती तिच्या कपाळावरून हात फिरवत होती आणि राघव तिला तसं लाजताना बघत आडोशाला उभा होता. ती आता परत हळवी होईल हे त्याला माहीत होतं. आणि मयुरी कितीतरी वेळ तशीच उभी होती. तिचं हृदय अजून जोरात धडकत होतं. तिनं कसे तरी हात धुवून घेतले. ओढणीला पुसून ती रेलिंगजवळ गेली. मनात काहीतरी होतं, ते आता खूप जोरात वरती उसळून येत होतं. ती आभाळाकडे बघत होती. समीर, आज मी खूप खुश आहे रे. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण इतकं प्रेम मी कसं सांभाळू? मला हे नातं निभावता येईल का? कधी कुठे मी त्याच्या प्रेमाची तुलना तुझ्या प्रेमाशी केली तर काय होईल? त्याला खूप वाईट वाटेल. मला खरंच समजत नाही मी कसं वागू, कसं सांगू हे त्याला की मी त्याच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. त्याच्या इतकं प्रेम मी त्याच्यावर नाही करू शकत. तिचे डोळे वाहायला लागले. ती वर बघत त्यांना मोकळी वाट करून देत होती. राघव तिला अजून बघत उभा होता.
तिला हळवं होत बघून अति केलं का मी, स्वतःला विचारत होता. तो हळूच तिच्या मागे गेला. तिच्या दोन्ही हातांवर हात ठेवून तो तिच्या मागे उभा राहिला. तशी ती दचकली. त्यानं तिला त्याच्याकडे फिरवलं. रडतीये तू? सॉरी डिअर, खूप अति केलं ना. सॉरी. राघव त्याचे कान पकडत तिला विचारत होता. ती त्याच्याकडे बघत तिचे अश्रू पुसत होती. ती त्याच्यात काहीतरी शोधायला लागली. तिला ते नाही मिळालं म्हणून तिनं परत नजर झुकवली आणि परत रडू लागली. त्यानं तिला घट्ट मिठीत घेतलं. तो डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता. तिला तसं अजून उमाळून येत होतं. समीरची आठवण येते ना? त्यानं हळूच विचारलं. तिनं झटकन मानवर करून बघितलं. मला कसं समजलं? राघवने विचारलं. तिनं मान डोलावली. तू आभाळाकडे बघत होती तेव्हाच. ती नाही ग, अजिबात राग नाही आला मला. राघव तिच्या मुकप्रश्नांना उत्तरं देत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कसं जमतं तुला? ती मनातच म्हणाली. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर म्हणून. असं म्हणत त्यानं तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर पण देऊन टाकलं. तसं आता तिनं त्याला स्वतःहून मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली. राघव तिला हलकेच थोपटत होता. नको रडू वेडी, मी त्याचं स्थान नाही मागत आहे तुझ्याकडे. मला फक्त थोडी जागा हवी तुझ्या मनात. हे बघ, तू माझ्यावर प्रेम नाही केलंस तरी चालेल, फक्त तू माझ्या जवळ राहा. मला माहीत आहे तू पूर्णतः माझी कधीच नाही होऊ शकत, पण मी प्रयत्न करणं नाही सोडू शकत ग. राघव बोलत होता. तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मी तुला माझं मानलं होतं. तुझ्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. मला नाही सहन होत तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं. उगी ना आता, किती रडणार? लहान बाळासारखं तो तिला थोपटत शांत करत होता. तिचे हुंदके कमी झाले तसं त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्याकडे बघितलं. तुझी साथ निभवायचं वचन दिलं आहे मी तुला. तू माझी नसली तरी आता माझीच आहेस. मी त्याला विसरायला सांगत नाहीये ग. त्याचं पण तुझ्यावर प्रेम होतं ना. तो पण रडत असेल वर, ही अशी काय रडते म्हणून. त्याला पण तुला खुश बघायचं होतं आणि मला पण. प्लीज अशी रडू नको. बघ, आम्हा दोघांनाही वाईट वाटतं. त्यानं तिचा चेहरा पुसला. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. मी तुझ्या नजरेला नजर नाही मिळवू शकत. तू नको बघू माझ्या डोळ्यात. ती त्याचा हात झटकत दूर जाऊ लागली. तसं त्यानं तिला परत मिठीत घेतलं. तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत म्हणाला. मग तू आता इथे राज्य कर. दिवस रात्र ते तुझाच जप करत असतं. ऐक राघव, ऐक माझं. तुला हवं तसं वाग ग, पण मला थोडंसं प्रेम दे. पण माझ्यापासून दूर जाऊ नकोस प्लीज. राघव तिला विनवत होता. तिनं मान वर केली. त्याच्या डोळ्यात बघितलं. त्यात तिला फक्त तिचं प्रतिबिंब दिसत होतं. इतके दिवस जे ती शोधत होती त्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं. ती रडता रडता हसली. कसली दिसते यार तू, कळ येते इथं. तिचा हात त्याच्या छातीवर दाबत तो बोलला. हो, खूप वेडा आहे मी तुझ्यासाठी. राघव तिच्या डोळ्यात बघून बोलला. तसं तिनं तिच्या टाचावर करून त्याच्या गालावर ओठ टेकवले. बस एवढंच? राघव तिच्यावर झुकत दुसरा गाल पुढे करत म्हणाला. ती आता दवानं भिजलेल्या गुलाबासारखी भासत होती. अश्रू सुकले नव्हते तरी हसत होती. तिनं दुसऱ्या गालावर चापट मारली. तसा तो वर बघत बोलला. बघतोय ना रे तू, किती अत्याचार करतीये ही ते. तशी ती हसली आणि त्याला हळूच धक्का मारत निघून जायला लागली. तसं परत त्याने तिला जवळ ओढून घेतलं. ती ह्या क्षणी फक्त त्याची होती. त्याला तिला सोडायचं नव्हतं, नाहीतर वेडी परत विचार करत बसेल. आणि आता कन्फ्युजन नको. हिला एकटं सोडायलाच नको. ती त्याच्या मिठीत खूप सुरक्षित फील करत होती. ती बरीच शांत झाली होती. तिच्या सगळ्या शंका मिटत आल्या होत्या. तो एवढा सांगत होता तर ती आता बरीच आश्वस्त झाली होती. शांतपणे उभी होती. खूप दिवसांनी तिला असं शांत वाटत होतं. सोड ना आता, मी ठीक आहे, तिनं त्याला हळूच सांगितलं.
खरंच ना? तू परत रडणार नाहीस ना कधी? तसं वचन देत असेल तर सोडतो. हो ना? सोड ना आता, कोणीतरी येईल. ती हो का? मगाशी स्वतःहून मिठी मारली तेव्हा चाललं का? तेव्हा नाही आलं का कोणी? तो त्याची मिठी अजून घट्ट करत तिच्या कानात पुटपुटला. तर मित्रमैत्रिणींनो, पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.